एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यावरून भाजप आणि शिवसेना भिडल्याचं पाहायला मिळालं। आपला दवाखाना म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण झाल्याचा आरोप करत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपला दवाखाना योजनेवर जोरदार निशाणा साधलाय। तर ठाण्यातील आपला दवाखाना बंद करून तिथे साड्यांचं दुकान सुरू होतं का असा सवाल करत डावखरे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। बघूया। ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता त्याच्यामध्ये साडीचं दुकान होतं का? आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल तर आम्ही कदापि त्याला त्याच्यामध्ये सूट देणार नाही। तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना। मात्र याच आपला दवाखाना योजनेवरून आता भाजप आणि शिवसेना अधिवेशनात भिडल्याचं पाहायला मिळालं। याचं कारण असं की ठाण्यातील आपला दवाखाना बंद करून तिथे साड्यांचं दुकान सुरू करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता। याच आपला दवाखान्यात सुरू करण्यात आलेल्या साडी सेंटरवरून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून या योजनेवर निशाणा साधलाय। ठाण्यातील आपला दवाखाना बंद करून तिथे साडीचं दुकान होतं का असा सवाल करत डावखरे यांनी आरोग्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। तर आपला दवाखाना म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचा आरोप करत निरंजन डावखरे यांनी या योजनेवर जोरदार निशाणा साधलाय। साधारणपणे खाली जर बघितलं तर मंत्री महोदय याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं गुराट तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो। शासनाचा हेतू चांगला आहे पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय। त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की तो दवाखाना जो ठाण्यामधला आपल्याला बंद आढळला का? त्या तिकडे साडीचं दुकान होतं का? हा माझा प्रश्न एक। तर या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, कुणालाही सूट देणार नाही असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय। महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं त्याच्यात काही त्रुटी आपण सांगितलेत तात्काळ त्याच्याबद्दलची माहिती घेतो, कारण आता माझ्याकडे माहिती नाही। पण असं जर असेल तर निश्चितपणाने त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, कारण शेवटी ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि जर दुर्दैवानं आमच्या लोकांकडून काही चूक होत असेल तर आम्ही कदापि त्याला त्याच्यामध्ये सूट देणार नाही। तात्काळ आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। ठाण्यातील आपला दवाखाना बंद करून तिथे साडीचं दुकान सुरू करण्यात आल्याचा प्रकार ऑक्टोबर 2025 मध्ये समोर आला होता। याबाबत ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता। आता यावरून अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आमदार निरंजन डावखरे यांनी या योजनेत सुरू असलेला सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।